सुरगाणा तालुक्यामध्ये अनेक गाव पाड्यावर स्मशानभूमी अभावी उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ शेकडो वेळेस आलेली आहे. विशेष म्हणजे भर पावसात ताडपत्री खालीही अंत्यविधी 5-6 गावात झालेला आहे. अशी परिस्थिती असताना सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधीसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. मालगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वावरपाडा इथे स्मशानभूमीचे शेड नसल्यानं वावरपाडा येथील रहिवासी भागाबाई लहान गांगुर्डे यांचे निधन झाले असता भर पावसात उघड्यावर त्यांचा अंत्यविधी करावा लागला. सुरगाणा तालुक्यातील अनेक गावात अजूनही स्मशानभूमी शेड नसल्यानं उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे मरणानंतरही नरक यातना भोगाव्या लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. मागील 2 वर्षापूर्वी तालुक्यातील केळीपाडा, साबरदरा, पिळुकपाडा, बिजूरपाडा या गावांमध्ये स्मशानभूमी अभावी भर पावसाळ्यात ताडपत्रीखाली अंत्यविधी करावा लागण्याच्या घटना घडलेल्या होत्या. 2023 मध्ये स्मशानभूमी शेडसाठी प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दशक्रिया विधीसाठी अंबड दहाड येथील नदीवर 2 किलोमीटर अंतरावर दगडगोटे तुडवत जावं लागतं. शासनाने पक्का रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अशा घटना घडूनही प्रशासन झोपलेले आहे. सुरगाणा तालुक्यातील केळीपाडा व पिळुकपाडा येथे स्मशानभूमी शेड नसल्यानं ताडपत्रीखाली अंत्यविधीची बातमी 2 वर्षापूर्वी प्रसिद्ध करूनही स्मशानभूमी शेडचं बांधकाम झालेलं नाही. तरी याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाचं लक्ष जाणं जरुरी आहे.